सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अमरावती मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या रामसिंग चौहान यांनी पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांनी 2 महिन्याचे वेतन रोखल्यामुळे त्रस्त होऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। पोलीस उपनिरीक्षक रामसिंग चौहान यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आजारी रजेचा 2 महिन्याचा पगार पोलीस आयुक्त व उपायुक्त यांच्या आदेशामुळे त्यांना देण्यात आला नाही, म्हणून आर्थिक दडपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे। पोलीस कर्मचाऱ्यांवर अधिकारी नेहमी दडपण आणतात। पोलीस विभागामध्ये संघटन नसल्यामुळे त्यांना आवाज उठवता येत नाही व निमूटपणे त्यांना अन्याय सहन करावा लागतो। सहनशीलतेची सीमा संपल्यावर पोलीस कर्मचाऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नसतो, असे अनेक उदाहरण आपण अनुभवत असतो। त्याचाच हा एक प्रकार आहे। रामसिंग चौहान यांचा मुलगा पुणे येथे उच्च शिक्षण घेत आहे। त्याला पाठवण्याकरिता पैसे नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे। त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेले पोलीस आयुक्त व उपायुक्त संबंधित बाबू हेडमोहरीर यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेऊ नये असे मृतक चौहान यांनी आपल्या कुटुंबियांना चिठ्ठीतून सांगितले। मला माफ करावे व पत्नीने मुलांना सांभाळावे असे मार्मिक वाक्य चिठ्ठीतून नमूद आहे। मेरे चाचा रामसिंग चौहान जो सिटी कोतवाली में कार्यरत थे, उन्होंने आज सुसाइड किया है। पर घर पे कोई भी नहीं थे। वो बहुत मानसिक रूप से परेशान थे प्रशासन से। उनके जो एक्सीडेंट के समय में जो पेमेंट रोकी गई और बार बार मेंटली हरासमेंट हो रहा था, उसके वजह से उन्होंने सुसाइड किया है। और सुसाइड नोट में भी उन्होंने इस बात का दिया है, खुलासा किया है कि वो प्रशासन की वजह से ही आत्महत्या कर रहे हैं। विशेष रूप से सीपी साहब, डीसीपी साहब और एक व्यक्ति जिनके बारे में उन्होंने पत्र में लिखा है। तो तीनों पे कार्रवाई होनी चाहिए। मेरे हत्या का गुनाह उनके दर्ज होना चाहिए, ऐसा उन्होंने नोट पे लिखा है। ब्यूरो रिपोर्ट VCN न्यूज अमरावती।